जय महाराष्ट्र पब्लिक, जय शिवराय। मी प्राची तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि आज आहे गणपती बाप्पांचा सेकंड डे आणि आज आमच्या बाप्पांचं विसर्जन होणार, कारण की आमच्या घरी 1.5 दिवसांचाच गणपती असतो। सो सकाळची छान सुरुवात झाली आहे गणपती बाप्पांच्या दर्शनापासून। सो बघूया आजचा हा ब्लॉग कसा होतोय आणि तुम्ही हा ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करा। सकाळची सुंदर अशी सुरुवात झालेली होती गणपती बाप्पाच्या दर्शनापासून। पूजा केली आणि त्यानंतर मग आरती वगैरे झाली। मी सकाळचं जास्त काही शूट नाही केलं, डिरेक्टली जेव्हा संध्याकाळी आम्ही गणपती विसर्जनाला नेत होतो तिथूनच आता मी क्लिप घेतलेल्या आहेत। सो हा व्लॉग कंटिन्यू करा। मी झाली आहे रेडी आणि इथे मी सगळी गणपती बाप्पाची आता आरतीची आता आम्ही आरती करू घरी, त्यानंतर पुन्हा तिथे जाऊन नदीवरती जाऊन सुद्धा आरती होईल। सो ही थोडीशी तयारी केली, दिवा वगैरे लावला, अगरबत्त्या वगैरे लावला आणि आता थोड्याच वेळात आम्ही आमच्या घरातील शेवटची आरती घेऊ। आणि हा दिवस सगळ्यांसाठीच खूप इमोशनल असतो, कारण की गणपती बाप्पा जात असतात आणि पुढच्या वर्षीची आतुरतेने आम्ही वाट बघतोय। तुम्ही लवकर येणार ह्याची खात्री आहे। येस, आणि आता हा ब्लॉग बघूया कसं काय होतंय, कंटिन्यू करा। हरे कृष्ण 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 हरे हरे, रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे। गणपती बाप्पा मूर्ती खाली आहे आमची आरती वगैरे, घरातली शेवटची आरती वगैरे। आणि आता आम्ही चाललोय गणपती बाप्पांना विसर्जन करण्यासाठी। आजचा दिवस जेव्हा गणपती बाप्पा जातात तेव्हा खूप 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 असं वाईट वाटतं, पण तेवढीच एक्साइटमेंट असते की पुढच्या वर्षी पुन्हा येणार जल्लोष आणि आम्ही त्यांचं स्वागत करणार। आणि हे वर्ष ही व्यवस्थित जाऊ दे, हीच बाप्पाच्या चरणी सर्वांना सुखात आरोग्य आणि सगळ्या गोष्टी छान व्यवस्थित भरभराटीच्या राहू दे, हीच बाप्पाच्या चरणी।
गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की जय. बाबा थांबा दोघे जण घाई करू नका. निरोप घेता देवा आता आज्ञा असावी, चुकले असेल काही त्याची माफी असावी. घरी जाता जाता बाजूच्या काकांकडे जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो. घरी येऊन सर्वात पहिलं पाहिलं ते म्हणजे रिकामं झालेलं मकर. आणि त्यानंतर मग जी गणपती विसर्जनाच्या नंतरची आरती असते ती आम्ही सर्वांनी घेतली. आणि त्यानंतर मग दुसरं काहीच नव्हतं शूट करायला. आणि असा होता हा विसर्जनाचा व्लॉग. कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. संध्याकाळची आरती गणपती गेल्यानंतरची जी एक आरती असते तीही करून झालेली आहे. आणि असा होता हा आजचा व्लॉग. कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. आणि पुढचा व्लॉग हा गौरीचा व्लॉग येईल, त्यामुळे तो कंटिन्यू करा. आणि आपल्या चॅनलला खूप 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 सबस्क्राईब करा, शेअर करा. तोपर्यंत बाय.